आढळरावांच्या विरोधामध्ये 20 वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्यांचं मनोमिलन कसं होणार असा सवाल या ठिकाणी अमोल कोल्हेंनी केलाय। फक्त नाईलाज म्हणून स्वीकारावं लागणं ही परिस्थिती बोलकी आहे असं कोल्हेंनी म्हटलंय। तर शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी ही लढत असणार आहे। ठोठावल्यानंतर उघडलेलं एक दार आहे, त्यामुळे बाय चॉईस येणारी उमेदवारी आणि नाईलाजास्तव दिली जाणारी उमेदवारी यामध्ये फरक आहे असं मला वाटतं। एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना येऊन त्यांच्या आमदारांची समजूत काढावी लागणं, कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागणं, मनोमिलन करावं लागणं आणि ज्या कार्यकर्त्यांनी 20 वर्ष टोकाचा संघर्ष केला आहे अशा व्यक्तीला केवळ नाईलाज म्हणून स्वीकारावं लागणं, मला वाटतं की ही जी परिस्थितीच खूप बोलकी आहे। त्याच्यावर मी वेगळं भाष्य करण्याची गरज नाही।